आपण पाहत आहात केएस न्यूज मराठी। आपल्या मराठा आरक्षणासाठी जरांगे आपले मनोज जरांगे पाटील या उपोषणाला पोहोचलेले आहे आणि रिपब्लिकन पक्षाचा पॅन्थरच्या काळापासून मराठा आरक्षणाला सपोर्ट राहिलेला आहे। एक तर त्यांची जी मागणी आहे त्या मागणीप्रमाणे जे कुणबी असतील त्या कुणबीच्या नोंदी ज्यांच्या आहेत त्यांना ओबीसीचं आरक्षण मिळणं अत्यंत आवश्यक आहे। सर्व मराठ्यांना सरसकट कुणबी म्हणता येणार नाही आहे। एक गोष्ट खरी आहे की आपल्या विदर्भामध्ये जे कुणबी मराठा आहे त्यांना आरक्षण आहे, कोकणामध्ये कुणबी मराठा त्यांना आरक्षण आहे। जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे की मराठवाड्यामध्ये जे सगळे मराठा आहे ते सगळे शेतकरी आहे आणि त्यांना सुद्धा आरक्षण ओबीसी म्हणून मिळालं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे। त्याच्यामध्ये अडचणी अशा आहेत की सगळ्या मराठा समाजाला ओबीसी म्हणता येणार नाही। त्यांच्या भावनांची आम्ही सहमत आहोत। त्यांची मागणी सुद्धा अत्यंत रास्त आहे की गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि ही मागणी मराठा समाजातून होत नव्हती तेवढ्याला ही मागणी आम्ही केलेली आहे। तेवढ्याला मराठा समाजाला बॅकवर्ड समजणं हे त्यांच्यासाठी थोडं अडचण होतं। पण एक गोष्ट चांगली आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी दलित आदिवासींना आरक्षण दिलं, त्यानंतर ओबीसीच्या काळामध्ये ओबीसीला आरक्षण मिळालं आणि सर्व समाजातून मागणी होऊ लागली की आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे। त्यामुळे आरक्षणाचं महत्त्व सगळ्या समाजाला देशाला कळलेलं आहे। आता याच्यामधून मार्ग काढण्याचा प्रयत्न होणं अत्यंत आवश्यक आहे। एक तर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री असताना, डेप्युटी सीएम असताना, अजितदादा पवार डेप्युटी सीएम असताना महाराष्ट्र सरकारने 10% आरक्षण राज्याचं मराठा समाजाला देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय आता रद्द झालेला आहे। एमपीएससी आणि राज्याच्या ज्या कर्मचारी होता त्याच्यामध्ये ऑलरेडी मराठा समाजाला 10% आरक्षण मिळत आहे। एक तर अशी परिस्थिती आहे की कुणबी नोंदी असतील त्यांना ते द्यायला हरकत नाही आहे, पण सर्व मराठा समाजाला कुणबी म्हणून आरक्षण द्या ही मागणी एवढी रास्त नाही। आणि जरांगे पाटील यांच्याशी माझे संबंध अत्यंत चांगले आहेत, मी त्यांना भेटलेलोही आहे आणि आता त्याच्यामध्ये एक मार्ग असा निघू शकतो की नरेंद्र मोदी सरकारने इकॉनॉमिक विकर सेक्शन जे आहे EWSचं जे आरक्षण आहे 10% आरक्षण संपूर्ण देशामध्ये दिलेलं आहे, तर त्या आरक्षणाचा फायदा मराठा समाजाला होत नाही आहे। तर EWSचं जे आरक्षण आहे त्यामध्ये जर मराठा समाजाला घेतलं तर मला वाटतं की अनेक मराठा समाजाच्या मुला मुलींना त्याचा फायदा होऊ शकतो। त्यामुळं आता जरांगे पाटील उपोषणाला बसलेले आहेत। राज्य सरकारने त्यांच्या शिष्टमंडळाची चर्चा करावी आणि केसेस मागे घ्यावेत अशी त्यांची मागणी आहे। इतर काही ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांच्या संबंधामध्ये विचार व्हावा आणि लवकरात लवकर त्यांचं उपोषण सुटावं अशा पद्धतीची आपली अपेक्षा आहे आणि मराठा समाजाच्या आरक्षणाला नेहमीच आमचा पाठिंबा राहिलेला आहे। मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसीची अडचण होता कामा नये अशी आमच्या पक्षाची भूमिका आहे। केएस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।